जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे संदीप आणि फायनली मी आलेलो बायकाला जूला. इथे तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळेच्या बसेस, फोर व्हीलर वगैरे आल्या, कारण की आज विकेंड आहे. सॅटर्डेला खूप गर्दी असते इथे आणि आता सुट्टी पडल्यामुळे खूप लोक इथे प्रत्येक शाळेच्या बस वगैरे आल्यात. तर आपण जास्त वेळ न करता आपण पुढे जाणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणार आहे बायकाला जू, राणीची बाग. थँक्यू. इथे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सुविधा अवेलेबल आहे. तर तुम्हाला तिकीटसाठी लाईन नसेल लावायची तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पण करू शकता. आणि बोलतात ना, खूप चांगली सुविधा केली आहे गव्हर्नमेंटने. म्हणजे आतला देश बदलत चालला आहे आणि आता जाणार आपण. त्याला तुझी ऑनलाईन प्रोसेस खूपच सोपी होती, बिकॉज मला वाटलेलं की खूप क्रिटिकल असेल, पण एकदम सिम्पल डॅशबोर्ड होता. जर तुम्ही अडल्ट असाल तर तुम्हाला 50 रुपये चार्ज आहे आणि फॅमिलीसोबत आला तर तुम्हाला 100 रुपये आहे. तुम्हाला ॲज पर काउंटच्या हिशोबाने करायचं. आणि इकडे तुम्हाला स्टार्टिंगला मोबाईल नंबर टाकावा लागतो. नंतर इथे स्कॅनरचा ऑप्शन येतो, तुम्ही बघू शकता. इथे स्कॅनिंगचा ऑप्शन येतो, त्याला तुम्ही स्कॅन केलं की तुम्हाला इकडे अशी तिकीट येणार आहे. हे तिकीट कलेक्ट करून तुम्हाला एंट्री करायची. आणि इथे मी तुम्हाला बघा इथे दर तिकिटाचे मेन्शन केले आहेत, द अडल्ट, चाइल्ड, फॅमिली. आणि जर कॅमेरा घेऊन असेल तर तिकडे पण तुमचे पण चार्जेस द्यावे लागतील. चांगलाचा इकडे देखाव बनवला आहे राणीबागवाल्याने. आणि ते शाळेची लहान लहान मुलंसुद्धा आली होती राणीबागेमध्ये जाण्यासाठी. फायनली मला पहिला प्राणी घेतला आहे आणि त्याला बघायला एवढे लोकांची गर्दी आहे. तुम्ही बघू शकता इथे एकच प्राणी बघायला इतके लोक आले. फायनली टायगरला बघितलं आहे आणि एक वाघ. सर्वांनी एंटरटेनमेंट करायचं इकडे. फक्त एक वाघ. 100पेक्षा जास्त लोक एकच वाघ बघत आहे. आता मी चाललो आहे नेक्स्ट प्राणी बघायला. बघू आता काय बघायला भेटतं. मी जातो आता पानगेंडा बघायला जात आहे आणि खूप मस्त वाटलं. टायगरचं दर्शन झालं होते. Oh, look, there's a crow. What is he going to do now? Oh, what? Oh.
अजून पाहिजे का हात भेटायला गेला हात भेटायला काढायचं अजून काढायचं फोटो तुला अजून मस्त इकडे काढायचं अजून हां इकडे बाहेरचे खूप अलाउड नाही आहेत. तुम्हाला इकडे खूप चांगली सुविधा केली आहे मुंबईतून कॅप्टन बिल्ड म्हणून. ते तुम्हाला भेटू शकतं जे तुम्हाला पाहिजे. आणि 40 रुपयापासून चालू आहे ते समोसा 40 रुपये. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं बनवलं आहे. हा तुम्ही मेनू बघू शकता इथे. जातो मी पेंग्विन बघायला. म्हणजे बोलतात ना बायकाला मध्ये सगळ्यात आकर्षण म्हणजे पेंग्विन असतात. आणि त्याच्या ठिकाणी आज जातो तुम्ही बघू शकता रूट आहे त्याच्या आतमध्ये पेंग्विन बघायला भेटणार आहे आपल्याला. असंच माझा व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला प्रॉपरली दाखवणार आहे. ठीक आहे. थोडंसं आपण पेंग्विन बघणार आहोत. मस्त एंट्री. जसं तुम्ही पेंग्विन बघून आलात की तुम्हाला इथे डायरेक्टली राणीबागचा बोलतात ना ऐकायला कॅफेटेरिया भेटेल तुम्हाला. तिकडनं तुम्हाला खूप सारे आयटम्स खायला भेटेल. तुम्हाला भूक लागले तिकडनं एंट्री करायची. आपण जाणार आहोत आता आतमध्ये. चला तर मग. खूप सुंदर असा कॅफेटेरिया बनवला भायकाला जूवाल्याने. खरंच त्यांची तारीफ करावी इतकी कमी आहे. कारण की एवढं छान AC एअर कंडिशन कॅफेटेरिया. इकडे तुम्ही बघा ना सिस्टमॅटिकली त्यांनी काउंटर्स डिझाईन केले, टेबल्स वगैरे केले. आणि ते आज सॅटर्डे असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. कारण की खूप सारे शाळेच्या पिकनिक्स विकेंड्स असल्यामुळे खूप लोक आलेले लहान लहान मुलांना घेऊन. पण इकडे खूप सिस्टमॅटिकली केलं आहे. काउंटर वगैरे काउंटरवर तुम्ही पेमेंट ऑनलाईन कॅश देऊन तुम्ही तुमची ऑर्डर घेऊ शकता. आणि खूप चांगल्या ठिकाणी बसायची पण चांगली सुविधा वाटली मला. खरंच मानलं पाहिजे बायकाला तू खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करत आहे. एखादा जो कॅफेटेरियामध्ये मी हॉट लेमन टी घेतली आणि ते 5-10 मिनटं बसलो. आणि खूप सुंदर अशी ते बसण्याची पण व्यवस्था. तुम्ही बघू शकता बाहेर पण थोडी स्पेस बसण्यासाठी केलं आहे. तर खूप मस्त वाटलं. आणि हॉट लेमन टी पण खूप चांगली होती.
दिसला पाहिजे. हाय करा हाय. आणि फायनली माझी बायकाला जू राणीची बाग ही टूर कंप्लीट झाली असेल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.